नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या उभय सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित झालं. विरोधकांच्या या गदारोळातच विधानसभेचं कामकाज सुरू ठेवण्यात आलं. मुंबईतल्या मालवणी इथल्या दारूकांड प्रकरणी पोलीस तसंच उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं जाईल, तसंच या गुन्ह्यात ज्यांचा थेट सहभाग आढळून येईल त्यांना सहारोपी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री सविस्तर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. राज्य शासनाचे विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसंच प्राधिकरण याद्वारे नागरिकांना विविध सेवा कालबद्ध पद्धतीनं मिळण्याचा हक्क प्रदान करणारा कायदा विधानसभेत आज मंजूर झाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या विरोधकांच्या मागणीचा जोर विधान परिषदेत आज दिसून आला. ही मागणी करत विरोधकांच्या प्रचंड घोषणाबाजीमुळे गदारोळ होत राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज स्थगित झालं. विधानभवनाच्या परिसरातही विरोधकांनी आज विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या. नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या पर्वाची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. 12 वर्षांनंतर येणाऱ्या या सोहळ्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं साधू महंत आणि नागरिकांची गर्दी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थक्षेत्रावर उसळली आहे. 29 ऑगस्ट, 13 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबरला नाशिकमध्ये तर कुशावर्त इथं 29 ऑगस्ट, 13 आणि 25 सप्टेंबरला शाही स्नान होणार आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्ताननं घुमजाव केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. यापुढे पाकिस्ताननं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर मुद्द्याचा समावेश होईपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटलं होतं. आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुष्करालू उत्सवानिमित्त गोदावरी स्नानासाठी पुष्करम घाटावर जमलेल्या भाविकांमध्ये आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. गोदावरी पुष्करालू उत्सव 144 वर्षातून एकदा साजरा केला जातो. या यात्रेचा आज पहिला दिवस असल्यानं गोदावरी नदीमध्ये स्नान आणि पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पुष्करम घाटावर जमा झाले. पुष्करालू यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत पावलेल्या भाविकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचे गुरुनाथ मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांना आज दोषी ठरवण्यात आलं. तसंच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावरही 2 वर्षांकरता आयपीएलमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीनं आज ही कारवाई केली. मय्यप्पन आणि कुंद्रा यांनी सट्टेबाजीत सामील होऊन खेळाचे सर्व नियम तोडलेत असं सांगत यापुढे दोघांनाही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात आजीवन सहभागी होता येणार नाही असं न्यायमूर्ती RM लोढा यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेसमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिले 2 सामने सहज जिंकणाऱ्या भारतीय संघाला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. झिम्बाब्वेच्या मडझिवानं केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांना चांगली सलामी देता आली नाही. रहाणे केवळ 15 धावा करून तर विजय 13 धावा करून मडझिवाच्या गोलंदाजीवर बाद झाले. केदार जाधवनं शतक काढून भारताची धावसंख्या वाढवली. केदारनं 87 चेंडूत 105 धावा केल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.